मी यवतमाळचा सस्ता ब्लॉगर आपलं सस्त्या ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे. ओमू साहेब तर मस्त आम्ही मोबाईल किचकू राहिले होते. पोट्टे म्हणे चला म्हणे पाणी घेऊन येऊ म्हणे, कारण की आपलं कॉलेज तर लयच गरीब झालं. तर एक कॅनही नाही आणतच्या आम्ही कवाची मोटर बंद आहे, पण यायला काही घेण देण नाही. तुम्ही पेत बसा पाणी का काही करत बसा. मग आम्ही तर इथं पेट्रोल पंपावरच चालू बा, कारण की आता तर तिथंच आशा आहे आपली. सर म्हणे दोघं तिघ जण जा म्हणे, पण आम्ही तर लयच हुशार आहे. बंदा क्लास चालू येतो. मग आलो पाणी पिऊन, तर सर म्हणे ते डॉक्युमेंट देऊन व्हेरीफाय करायचे आहे म्हणे. व्हेरीफाय झाल्याच्या नंतर पुन्हा आम्ही पाणी प्यायला गेलो. पाणी तर प्यास लागते बा, उन्हाळा चालू आहे एक तर. पोट्ट्याची तर इथं पेट्रोल पंपावर कब्जा करायची प्लॅनिंग होती. पहिले क्लासले चारायला बा म्हणलं, मग पाहू म्हणलं प्लॅनिंग काय आहे. तर घराकडे जायच्या वेळेस मग क्लास गीस केला आम्ही. चोमू साहेबाचं का चालू होतं का काहीच समजे नाही. मग आमच्यावर तरस खाऊन आणल्या बा 2 कॅना. मग आता लागणच यायले खाना, कारण की एवढं तर करावंच लागेल यायले. झालं मग आमचं कॉलेज. दोघांनाही मस्त त्याचे हत्यार काढले बा बांधासाठी. आणि चोमू साहेबाचा तर विषयच वेगळा आहे, मस्त नाचू राहिला होता इथं. पहिले चाला रे बा म्हणलं, मग करा म्हणलं. पेट्रोल पंपावर काही आता कब्जा होत नाही म्हणलं, यानं तर कॅनच आणल्या म्हणलं. आपली बसही लागून होती. मस्त आता बसमध्ये बसलो ना, आता वाट होती घराकडे जायची, कारण की घराकडे जाऊन कामही करायचे आहे आपल्याला. भेटू आपण सध्या ब्लॉग मध्ये उद्या. तुम्ही सबस्क्राईब करून ठेवून द्या आपल्याला फक्त.